महापालिका निवडणुकीसाठी प्रभाग क्रमांक 22 मध्ये पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीत किसन जाधव पॅनलचा महाशक्ती प्रदर्शन रोड शो झालाय। प्रभाग क्रमांक 22 मध्ये भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार किसन जाधव, दत्तात्रय नडगिरी, अंबिका नागेश गायकवाड आणि चैत्राली शिवराज गायकवाड यांच्या प्रचारार्थ काढलेला भव्य रोड शो म्हणजे जणू विजयाचा गुलाल उधळणारी विजयदर्शी पदयात्राच ठरली। रामवाडी शासकीय गोदामापासून सोनीनगर, रेवणसिद्धेश्वर नगर, विजापूर नाका मार्गे रामवाडी मुख्य रस्त्यापर्यंत निघालेल्या या पदयात्रेत हजारो महिलांनी हातात भाजपचे झेंडे घेऊन उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला आणि अवघा परिसर भगवामय झाला। या शक्ती प्रदर्शनात पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार देवेंद्र कोठे, भाजपचे युवा नेते मनीष देशमुख आणि मोनिका देवेंद्र कोठे यांची उपस्थिती विशेष ठरली। विकास म्हणजे भाजप आणि भाजप म्हणजे विकास। प्रभाग 22च्या सर्वांगीण विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही अशी ठाम ग्वाही पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिली। तसंच किसन जाधव आणि नागेश गायकवाड यांच्या पाठीशी भाजप सरकार खंबीरपणे उभं असल्याचं स्पष्ट केलं। आमदार देवेंद्र कोठे यांनीही किसन जाधव पॅनलला मोठ्या मताधिक्यानं विजयी करण्याचं आवाहन केलं। किसन जाधव म्हणाले की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रभाग 22साठी भरघोस निधी मंजूर केला असून पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार विजयकुमार देशमुख, आमदार सुभाष देशमुख आणि आमदार देवेंद्र कोठे यांच्या नेतृत्वाखाली प्रभागाचा विकास आता थांबणार नाही। मोनिका कोठे यांनी या पदयात्रेला प्रत्यक्ष विजय यात्रा संबोधलं। लक्ष्मण मामा जाधव आणि माजी नगरसेवक नागेश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या रोड शोला मिळालेला अभूतपूर्व प्रतिसाद, विशेषतः महिलांची विक्रमी उपस्थिती शहरातील इतर कोणत्याही प्रभागात न पाहिलेला असल्याची चर्चा आहे। यावरून किसन जाधव आणि नागेश गायकवाड यांचं वर्चस्व स्पष्ट होत असून भाजपचे चारही उमेदवार मोठ्या मताधिक्यानं विजयी होतील असा ठाम अंदाज राजकीय वर्तुळात व्यक्त केला जात आहे। इथे हे प्रचाराची रॅली नसून विजयाची रॅली असं मी करत आहे आणि या रॅलीत आपले सोलापूरचे पालकमंत्री गोरेगाव आणि मध्यचे आमदार देवेंद्र कोठे आणि मनीष देशमुख आणि सर्व उमेदवार आपले कमळाचे नागेश असतील, किसन दादा असतील, अंबिकाताई, चैत्रालीताई आणि नडगरी सगळे आपण कमळाला मत द्या म्हणून आपण रॅली थ्रू सगळ्यांना सांगत आहोत। आणि या रॅलीमध्ये मला वाटतं पूर्ण हे रामवाडी सटलमेटचे एक सर साजरा करत आहेत आणि बाहेर पडून आपले उमेदवार नाही, हे जिंकलेले उमेदवार असं म्हणून बघत आहेत। मी नक्की सांगायची इच्छा की 16 तारीख हे नक्की 22 मध्ये गुलाल उधळू आणि मी स्वतः इथे उपस्थित राहणार आहे आणि 15 तारखेला 7:30 ते 5:30 सगळ्या चारही कमळावर बटन दाबून भरघोस मताच्या इथे आपण सगळ्यांनी मतदान करावे आणि फक्त लीड मोजायची बाकी आहे असं मी सांगते। आज सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय जयाभाऊ गोरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली, यांच्या नेतृत्वाखाली शहरमध्येचे तरुण तडफदार आमदार, युवा आमदार देवेंद्रदादा कोठे, त्याच पद्धतीनं युवा नेतृत्व मनीष देशमुख, त्याच पद्धतीनं देवेंद्रदादा कोठे यांच्या सौभाग्यवती मोनिका वहिनी कोठे साहेब या मंडळींच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार प्रभाग क्रमांक 22 येथील स्वतः मी, माझे सहकारी नगरसेवक नागेश अण्णा गायकवाड यांच्या सौभाग्यवती अंबिकाताई गायकवाड, त्याच पद्धतीनं युवा सहकारी शिवराज गायकवाड यांच्या सौभाग्यवती चैत्रालीताई गायकवाड, दत्तात्रयजी नडगिरी, सर्व भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आज जिल्ह्याचे पालकमंत्री जयाभाऊ गोरे असतील, माझे पिताश्री लक्ष्मणमामा जाधव असतील यांच्या नेतृत्वाखाली प्रभाग क्रमांक 22 मध्ये भव्य अशी पदयात्रेचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं होतं आणि आज पालकमंत्री साहेबांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीचे आज चारही अधिकृत उमेदवारांना जी भव्य दिवसाची रॅली निघाली, त्या रॅलीमध्ये सर्व प्रभाग भारतीय जनता पार्टीच्या
चिन्हाचं कमळ या चिन्हाचा भारतीय जनता पार्टीचं वलय झालेलं आहे आणि आदरणीय पालकमंत्री साहेबांच्या नेतृत्वाखाली प्रभाग 22चा विकास सर्वांगीण विकास करणार असा अभिवादन देखील पालकमंत्री साहेबांनी केलेला आहे आणि पालकमंत्री साहेबांच्या नेतृत्वाखाली आज ती भव्यजीवी यात्रा पदयात्रा निघाली. या पदयात्रेला युवा नेतृत्व युवा आमदार देवेंद्रदादा कोटे साहेब देखील उपस्थित होते. सौभाग्यवती मोनिका वहिनी कोटे या उपस्थित होत्या. युवा नेतृत्व मनीषभाई देशमुख हे देखील स्वतः या रॅलीमध्ये सहभागी झाले होते. हजारो माता भगिनींचं